नमस्कार मंडळी, मी मयुरी. तर आज आपण माझा छोटासा यूट्यूब सेटअप बघणार आहोत. कारण की खूप जणांनी मला विचारलं होतं की तू माईक कुठला वापरतेस, आणि काही जणांनी विचारलं होतं की तू कुठल्या ॲपमधून एडिट करतेस किंवा कुठला कॅमेरा वापरतेस. तर हे सगळं मी आज माझ्या व्हिडिओत सांगणार आहे, आणि लो बजेटमधून आपण यूट्यूब कसं सुरू करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझा हा मोबाईल दाखवते. हा Vivo Y100 सेकंड हँड मोबाईल आहे, नवीन नाही आहे. माझे सगळे व्हिडिओज मी या मोबाईलवरूनच शूट करते. स्टार्टिंगला आपल्याला कुठल्या महागड्या डिस्लर कॅमेराची किंवा महागडा कुठला दुसरा कॅमेराची अजिबात गरज नसते. आपला जो मोबाईल आहे, कुठलाही मोबाईल असेल, त्याचा बॅक कॅमेरा हा खूप चांगला असतो. त्याच्यामुळे सगळे जे व्हिडिओ शूट करायचे असतील ते बॅक कॅमेऱ्यानेच करायचे, फ्रंट कॅमेऱ्याने करायचे नाहीत. आता हा आहे माझा ट्रायपॉड. तर हा 14 इंच डिजिटेक रिंग लाईट विथ स्टँड असा हा मी घेतलेला आहे, आणि हा 7 फूट इंच एवढा उंच होऊ शकतो. तर ह्याची प्राईज आहे 1300 रुपये. पण मला काय वाटतं, हे घेण्याची काहीही गरज नाही. जर तुमच्या घरात खूप सूर्यप्रकाश येत असेल, खिडक्या असतील, मला हे घेऊन झाल्यावर कळलं की ह्याची माझ्यासाठी काहीही गरज नव्हती. तुम्ही जो आत्ताचा व्हिडिओ बघताय तो हा सूर्यप्रकाशातच बनवलेला आहे. खिडकीजवळ मोबाईल ठेवला आणि मी शूट केलेला आहे. जर तुमच्याही घरात असा सूर्यप्रकाश येत असेल तर ह्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त हा स्टँड घ्यायचा. स्टँड कशासाठी? आपला व्यवस्थित आपल्याला हव्या त्या अँगलने आपण ठेवायचं आणि व्हिडिओ शूट करायचे. कुकिंग तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी खूप उपयोगी पडतो. कुकिंगसाठी रिंग लाईटसुद्धा खूप उपयोगी पडतो. जर सूर्यप्रकाश तिथेही खिडकी असेल, चांगला उजेड येत असेल तर तिथेही गरज नाही आहे. तुमचं बजेट असेल तर तुम्ही घेऊ शकता. बजेट नसेल तर घेण्याची अजिबात गरज नाही आहे. किंवा तुम्ही जर रात्रीचे व्हिडिओ बनवणार असाल तर तुम्हाला याची गरज पडेल. ह्याचाही उजेड तितकाही काही खास नाही आहे, तुम्हाला दाखवते मी. आता हा नॅचरल सूर्यप्रकाश आहे. आता मी तुम्हाला रिंग लाईटचा उजेड दाखवते. तेवढा खास काही फरक पडत नाही आहे. कुकिंगसाठी हे चांगलं आहे. जर तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ बनवत असाल तर त्याच्यासाठी हे चांगलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माझा माईक आहे. हा ग्रेनारोचा आहे. हा असा बॉक्स येतो. हा 700 रुपयाचा आहे माझा. तर माईक खरंच खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. मला काय वाटतं, जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल, ब्लॉग बनवत असाल तर नक्कीच थोडासा कमी किमतीतला किंवा तुमचा जसा बजेट असेल तसा माईकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट नक्कीच करा. त्याने खूप फरक पडतो. तर तुम्हाला यूट्यूबला ह्याचे रिव्ह्यू बघायला मिळतील की नॉईस रिड्यूस होतो, असं तसं काय काय असतं. पण ह्याने काहीच होत नाही. आपला नॉर्मल आवाज येतो तसा एक येतो, दुसरा स्पीकरसारखा येतो ना तसा येतो, आणि एक म्यूटचा ऑप्शन आहे. असे 3 ऑप्शन आहेत फक्त. तर जेव्हा शांतता असेल किंवा रात्रीच्या वेळेस तुम्हाला जर व्हॉईस रेकॉर्ड करायचा असेल तर तेव्हा तुम्ही करू शकता. जर गोंगाट असेल, आजूबाजूला खूप गाड्यांचा आवाज येत असेल तर या माईकचा उपयोग नाही आहे. तुम्ही बघितलं असेल की मी हल्लीच माईक यूज करते, कारण मी हल्लीच घेतला आहे. त्याच्या आधी मी माईक किंवा रिंग लाईट असं काहीही नव्हतं माझ्याकडे. मी फक्त मोबाईलवर शूट करायचे, त्याच्यावरच एडिट करायचे आणि त्याच्यावरच व्हॉईस रेकॉर्ड करायचे. सगळं मी त्याच्यावरच करत होते. आणि रिंग लाईट मला वाटलं काहीतरी चांगलं मी करेन, रिंग लाईट चांगला व्हिडिओ येतील असं वाटलं होतं. पण त्याने तितका खास काही फरक पडत नाही. तर तुम्ही एक ट्रायपॉड घ्या आणि माईक घ्या, बस एवढंच घ्या. बाकी काही घ्यायची गरज नाही आहे. बजेट चांगला असेल तर मग मस्त चांगल्यातला माईक घ्या. आता तुम्ही म्हणत असाल की काय सारखी ह्याची गरज नाही, त्याची गरज नाही. तर आपण ह्या गोष्टींसाठी थांबून राहतो की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे तर मी आत्ता कसं सुरू करू. माझ्याकडे माईक नाही आहे, माझ्याकडे चांगला मोबाईल नाही आहे, माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, रिंग लाईट नाही आहे. ह्या गोष्टीसाठी आपण थांबून राहतो. तर ह्या गोष्टींसाठी थांबण्याची गरज नाही. जर असेल तर घ्या, बजेट असेल तर, नसेल तर नुसता मोबाईलवर तुम्ही सुरुवात करा, बस. आता प्रश्न राहिला एडिटिंगचा. तर सगळे व्हिडिओज मी माझे मोबाईलमध्येच एडिट करते. इनशॉट ॲप यूज करते. त्याच्यावर एक छोटीशी ॲड बघितली की त्याचा लोगो जातो आणि आपल्याला एकदम फ्रीमध्ये व्हिडिओ एडिट करून मिळतो. तर तुम्हाला कसं एडिट करायचं हे हवं असेल तर कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगेल की कसं एडिट करायचं इनशॉट ॲपमध्ये. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्हिडिओ शॉर्ट असू दे किंवा लाँग असू दे, स्क्रिप्ट खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते कसं लिहायचं हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला नक्की सांगेन नेक्स्ट व्हिडिओत की स्क्रिप्ट कसं लिहायचं. कुठला तुमचा विषय पहिला ठरवायचा, स्क्रिप्ट लिहायचं आणि मग व्हिडिओ शूटिंग करायचं. एकदम सोपं होऊन जातं. म्हणजे लाँग व्हिडिओसाठी तर हे करणं खूप गरजेचंच आहे. आता मी तुम्हाला दाखवते की मी शूट कसं करते, कुठे आणि कसं करते. तर हा मोबाईल समजा माझ्याकडे दुसरा मोबाईल दाखवायला नाही आहे, तो मी इथे ठेवते.
इथे असं ठेवते आणि मी इथे व्हिडिओ बनवते असा कधी कधी इथे ठेवते, इथे ठेवून असा व्हिडिओ बनवते. ओके, कधी कधी इथे ठेवते असा आणि इथे बसून असा व्हिडिओ बनवते. आणि कधी कधी मी ट्रायपॉडचा यूज करते, म्हणजे जेवण वगैरे बनवताना. आणि मी दारा खिडक्या वगैरे सगळ्या बंद का करून ठेवल्यात की मग आजूबाजूला आवाज जातो, आपण बोलतो किंवा व्हॉइस रेकॉर्ड करतो त्याचा, मग थोडं असं लाज वाटत असते. त्याच्यामुळे मी दारा खिडक्या बंद करायचं आणि एकदम बिंदास व्हिडिओ बनवायचा. आणि तुम्हाला सगळा अंधार दिसत असेल आत्ता इथे, तर सूर्यप्रकाशाच्या अपोजिट मी शूट करायला मोबाईल ठेवला आहे, त्याच्यामुळे सगळा अंधार दिसतो आहे. तर तिकडे मोबाईल ठेवून इकडे आपण शूटिंगसाठी उभं राहिलं तर एकदम मस्त चांगले व्हिडिओ येतात. आता मी तुम्हाला किचनमध्ये दाखवते. मी तुम्हाला माझं किचन दाखवते. तर किचनच्या इथे एक खिडकी आहे आणि खिडकीतूनही चांगला उजेड आता खिडकी इकडे आहे, उजेड इकडून येतो आहे आणि मी मोबाईल इकडे ठेवला तर सगळा अंधार दिसणार. तोच जर मी मोबाईल खिडकीच्या इकडे ठेवला तर एकदम चांगलं क्लिअर सगळं दिसतं, कढईत काय आहे हेही दिसतं. मी भिंतीला टेकवून ठेवते किंवा ट्रायपॉड छोटा करायचा, त्याची उंची कमी जास्त करता येते तर तशी करायची आणि इथे ठेवून द्यायचा. तर मग चांगला, म्हणजे रिंग लाईटची काही गरजच नाही आणि इथे मला कनेक्शन पण नाही आहे रिंग लाईटसाठी, तर मी असंच ठेवते. आता व्हिडिओ एडिट करून झाला, शूट करून झाला, तर आता आपल्याला थंबनेल बनवायचं आहे. तर थंबनेल कुठल्या ॲपमध्ये बनवते मी? कॅनवा किंवा चॅटजीपीटीत एकदम इझी आहे, पण ह्या 2 ॲपचा मी वापर करते. आता सगळं झालं आहे, व्हिडिओ पूर्ण अपलोड करण्यासाठी रेडी आहे. तर व्हिडिओ आता तुम्ही कुठून अपलोड कराल? तर डायरेक्ट यूट्यूबमधून व्हिडिओ अपलोड करायचा नाही, तर यूट्यूब स्टुडिओ म्हणून एक ॲप असतो, तर तिथून आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं ते तिथेच लिहायचं आहे, टॅग कुठले लावायचे आहेत, सगळं जे काय करायचं असेल तर आपल्याला ते तिथूनच करायचं आहे. तर हा होता माझा छोटासा यूट्यूब सेटअप. सुरुवातीला फक्त माझ्याकडे मोबाईल होता. हा माईकही मी आत्ता घेतला आहे आणि ट्रायपॉड वगैरे मी आत्ता घेतला आहे. सुरुवातीला माझ्याकडे काहीच नव्हतं, मी फक्त मोबाईल भिंतीला खिडकीवर ठेवायचा, भिंतीला टेकवून ठेवायचा, असं डब्यावर ठेवायचा, असेच मी व्हिडिओ बनवत होते. आत्ता मी हे सगळं घेतलेलं आहे, ते पण एकदम कमी बजेटमध्ये. तुम्ही कशासाठी थांबू नका, मोबाईल असेल सुरुवात करा. मोबाईलचा बॅक कॅमेरा चांगला असतो त्याने सुरुवात करायची, बाकी कशाचीही गरज नसते. तुमच्याकडे कुठलाही साधासा अँड्रॉईड मोबाईल असेल त्याने सुरुवात करायची, कशाचीही म्हणजे हे नाही आहे ते नाही आहे ह्याच्यासाठी थांबायची अजिबात गरज नाही. जर तुमचे व्हिडिओ चालायला लागले तर तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता किंवा ते तुम्ही घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि स्क्रिप्ट कसं लिहायचं हे जर तुम्हाला हवं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, तुम्ही फक्त कमेंट करा. मी लगेच दुसऱ्या व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन कसे स्क्रिप्ट लिहायचं, कसं प्लॅनिंग करायचं, कसं शूट करायचं, हे सगळं टोटल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेन. अशाच छान छान व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. बाय बाय.